तर लास्ट लेक्चरला आपण डेटा सेंटरचं जे लेअर स्ट्रक्चर असतं किंवा लेअर डिझाईन जे काय असतं ते आपण बघितलं होतं. त्यानंतर आजच्या लेक्चरला आपल्याला नेक्स्ट आपला जो पॉईंट आहे दॅट इज स्टोरेज. तर स्टोरेज म्हणजे काय असतं हे आपल्याला आजच्या लेक्चरला बघायचं आहे. ओके, सो त्याने काय सांगितलं बघा, डेटा स्टोरेज इज व्हेरी इम्पॉर्टंट इन डेटा सेंटर डिझाईन. त्याने काय सांगितलं आहे, तुमचं जे डेटा स्टोरेज असतं ते खूप इम्पॉर्टंट असतं कशामध्ये, तर तुमचं जे डेटा सेंटर डिझाईन असतं त्याच्यामध्ये. ओके, दीज आर व्हेरियस टाईप्स ऑफ डेटा स्टोरेज. त्यांनी काय सांगितलं नेक्स्ट पॉईंटमध्ये, तुमच्या डेटा स्टोरेजचे त्यांनी तिथे टाईप्स मेन्शन केले. तर पहिला टाईप आहे NAS, नेटवर्क अटॅच्ड स्टोरेज. नेटवर्क अटॅच स्टोरेजमध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, इट इज स्टोरेज डिव्हाइस दॅट अलाउज स्टोरेज अँड रिट्रीवल ऑफ डेटा फ्रॉम सेंट्रलाइज्ड लोकेशन टू ऑथोराइज्ड युजर्स. इट इज स्टोरेज डिव्हाइस म्हणजे काय, तुम्हाला हे स्टोरेज डिव्हाइसचे सगळे टाईप्स दिले. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, जो NAS टाईपचा जो स्टोरेज डिव्हाइस असतो तो काय करतो, डेटाला स्टोअर करण्याचं काम ॲज वेल ॲज त्या डेटाला रिट्राईव्ह करण्याचं काम. कशापासून, तर त्यांचे जे सेंट्रलाइज लोकेशन असतं तिथपासून ते त्यांचे ऑथराइज्ड युजरपर्यंत डेटाला रिट्राईव्ह करण्याचं काम काय करत असतो, NAS जो स्टोरेज आहे त्याच्या थ्रू केलं जातं. इट इज सेल्फ कंटेंट अप्लायन्स विथ इट्स ओन ऑपरेटिंग सिस्टम. त्याच्यामध्ये काय, त्याची स्वतःची ऑपरेटिंग सिस्टम असते अँड स्टोरेज, स्वतःचं स्टोरेज आणि स्वतःची ऑपरेटिंग सिस्टम त्याच्यामध्ये NAS मध्ये असते. इट इज लाईक हॅव्हिंग प्रायव्हेट क्लाउड इन अ कंपनी. म्हणजे काय, तुमचं प्रायव्हेट क्लाउड स्टोरेज असल्यासारखंच जी NAS सिस्टम आहे ती तुमचं प्रायव्हेट क्लाउड स्टोरेज असल्यासारखंच आहे कुठल्याही कंपनीसाठी. इट कनेक्ट्स टू सर्व्हर थ्रू एक्झिस्टिंग इथरनेट नेटवर्क अँड हॅन्स इझी फॉर सेटअप. काय आहे की तुमचा जो सर्व्हरला जी NAS सिस्टम आहे ती कनेक्ट कशी केली जाते, तर इथरनेट किंवा तुमचं जे एक्झिस्टिंग इथरनेट आहे त्याच्या थ्रू तुम्ही ती सिस्टम कनेक्ट करत असता तुमच्या कंप्लीट सर्व्हरला. ओके, आणि त्याच्यामुळे काय असतं, त्याचा जो सेटअप असतो तो इझी होतो किंवा इझी असतो. इट इज कम्पॅटेबल विथ विंडोज, मॅक, लिनक्स अँड युनिक्स क्लायंट्स. काय सांगितले, ही जी कंप्लीट NAS सिस्टम आहे ही विंडोजसाठीही ॲप्लिकेबल आहे किंवा कम्पॅटेबल आहे विंडोजसोबतही किंवा विंडोजच्या ऑपरेटिंग सिस्टमसोबत, मॅकसोबत कम्पॅटेबल आहे, लिनक्स सोबत कम्पॅटेबल आहे आणि युनिक्स क्लायंटसोबतही कम्पॅटेबल आहे. तो हा झाला फर्स्ट पॉईंट NAS. सेकंड पॉईंटमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे बघा, स्टोरेज एरिया नेटवर्क SAN. इट इज स्पेशलाइज्ड हाय स्पीड नेटवर्क ऑफ स्टोरेज डिव्हाइस. त्यांनी काय सांगितलं आहे, हे एक स्पेशल हाय स्पीड नेटवर्क आहे किंवा स्टोरेज डिव्हाइससाठी. अँड स्विचेस कनेक्टेड टू कम्प्युटर सिस्टम. याच्यामध्ये जे स्विचेस असतात ते काय असतात, डायरेक्टली कम्प्युटर सिस्टमला कनेक्ट असतात. इन ट्रॅडिशनल सर्व्हर्स देअर इज डायरेक्ट कनेक्शन बिटवीन सर्व्हर अँड स्टोरेज डिव्हाइस. जे तुमचे ट्रॅडिशनल सर्व्हर्स आहेत त्याच्यामध्ये काय केलं जातं, डायरेक्ट कनेक्शन असतं तुमच्या सर्व्हर आणि स्टोरेज डिव्हाइसमध्ये. ओके, अँड सर्व्हर यूज टू मॅनेज अँड ओन स्टोरेज डिव्हाइस. जो तुमचा मेन सर्व्हर असतो तो कशासाठी यूज केला जातो, तुमचा डेटा मॅनेज करण्यासाठी आणि तुमची जी स्टोरेज आहे किंवा स्वतःचं जे स्टोरेज असेल ते डिव्हाइसला मॅनेज करण्यासाठी तुम्ही सर्व्हरला यूज करता. ओके, SAN that is storage area network provides flexibility of one or more servers to share a common storage device. त्यांनी काय सांगितलं, SAN provides flexibility of one or more servers to share a common storage device. ते काय करतं, फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करण्याचं काम करतं मल्टिपल सर्व्हर्सना. ओके, कशा थ्रू फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करतं, तर सगळ्या सर्व्हरसाठी एक कॉमन स्टोरेज देऊन काय करतं, तर फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करतं. इच सर्व्हर इन SAN कॅन ॲक्सेस स्टोरेज. SAN मधला जो प्रत्येक सर्व्हर आहे तो स्टोरेज ॲक्सेस करू शकतो जे स्टोरेज कॉमन असतं प्रत्येक डिव्हाइससाठी. इफ इट इज डायरेक्टली अटॅच टू द सर्व्हर, म्हणजेच काय, तो स्टोरेज डिव्हाइस तुमच्या सर्व्हरला डायरेक्टली अटॅच असेल तर तुम्ही त्याला डायरेक्टली ॲक्सेस करू शकता. इट अलाउज मूव्हिंग अँड शेअरिंग डेटा अमंग व्हेरियस स्टोरेज डिव्हाइस. काय करतं SAN, काय करतं की जो तुमचा डेटाचा शेअरिंग आहे, ओके, तो तुम्ही डेटा जो शेअर करताय व्हेरियस डिव्हाइसना ते काय करतं, अलाउ करण्याचं काम करतं किंवा डेटा शेअरिंग प्रॉपर त्याच्यामध्ये होतं. इट इज सुटेबल फॉर बिझनेस ऑफ एनी साईज. कोणत्याही साईजचा बिझनेस असेल तुमचा तर ते काय असतं, SAN ही जी कंप्लीट
स्टोरेज सिस्टम आहे ती सुटेबल असते कुठल्याही टाईपच्या बिझनेससाठी. थर्ड तुमचा टाईप आहे तो म्हणजे डायरेक्ट ॲक्सेस स्टोरेज. त्याच्यामध्ये काय सांगितलं बघा, इन DAS आर्किटेक्चर स्टोरेज डिव्हाइस इज डायरेक्टली अटॅच टू सर्व्हर्स. DS मध्ये आणि जे SAN होतं त्याच्यामध्ये काय असतं, दोघांमध्येही जी तुमची स्टोरेज सिस्टम असते ती डायरेक्टली अटॅच असते तुमच्या सर्व्हरला. ओके, तर तुमचा जो स्टोरेज डिव्हाइस असतो तो डायरेक्टली सर्व्हरला अटॅच केलेला असतो. सो दॅट क्लायंट मस्ट कनेक्ट डायरेक्टली टू द सर्व्हर दॅट कंटेन स्टोरेज टू ॲक्सेस द डेटा. म्हणजेच काय, तुमचा जर जी सिस्टम आहे ती सिस्टम तुमची डायरेक्ट सर्व्हरला कनेक्टेड असेल तर ऑटोमॅटिकली तुमचे जे युजर्स आहेत ते काय होतील, डायरेक्टली सर्व्हरसोबतच कम्युनिकेट करतील. ओके, इट हॅज लिमिटेड स्केलेबिलिटी अँड कॅन सपोर्ट लिमिटेड नंबर ऑफ ड्राईव्स. ओके, काय असतं DS सिस्टममध्ये लिमिटेड स्केलेबिलिटी असते, म्हणजेच काय तुम्ही लिमिटेड डेटा स्टोअर करू शकता. ओके, आणि तुमच्याकडे लिमिटेड नंबर ऑफ ड्राईव्ह तिथे प्रेझेंट असतात. इफ सर्व्हर इज डाऊन फॉर मेंटेनन्स और एनी अदर रीजन देन क्लायंट्स आर नॉट एबल टू ॲक्सेस शेअर डेटा. ओके, जर तुमच्या कोणत्याही कारणामुळे कोणत्याही प्रॉब्लेममध्ये जर सर्व्हर डाऊन झाला तर क्लायंट डायरेक्टली कोणत्याही डेटाला शेअर किंवा कोणत्याही डेटाचा ॲक्सेस घेऊ शकत नाहीत. ओके, इट इज सुटेबल फॉर स्मॉल एंटरप्राइजेस. तुमचे जे स्मॉल टाईपचे जे एंटरप्राइज असतात किंवा स्मॉल टाईपचे जे बिझनेस असतात त्याच्यासाठी DS सिस्टम सुटेबल आहे. ओके, आणि हिची इनिशियल जी कॉस्ट असते ती पण कशी असते, लो असते. याच्यानंतरचा जो नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे डेटा सेंटर फॅसिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्लिकेशन्स फॉर एनर्जी इफिशियन्सी. नेक्स्ट जो आपला पॉईंट आहे दॅट इज डेटा सेंटर फॅसिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, डेटा सेंटर IT इन्फ्रास्ट्रक्चर इज व्हेरी पॉवर कन्झ्युमिंग अँड हीट जनरेटिंग. ओके, डेटा स्ट्रक्चरचं जे कम्प्लीट इन्फ्रास्ट्रक्चर असतं ते काय असतं, खूप जास्त पॉवर कन्झ्युम करतं. त्याचबरोबर त्याचे पॉवर कन्झम्पशन जास्त असल्यामुळे त्याच्यातून काय हीट जनरेटिंग किंवा हीटचं जे जनरेशन आहे तेही खूप जास्त असतं. ओके, त्यांनी सांगितलं द 2 बेसिक रिक्वायरमेंट फॉर एनी डेटा सेंटर इज. कोणत्याही डेटा सेंटरच्या 2 बेसिक रिक्वायरमेंट त्यांनी सांगितल्यात. पहिली बेसिक रिक्वायरमेंट आहे दॅट इज पॉवर सप्लाय टू ऑल IT कंपोनंट्स इन डेटा स्ट्रक्चर. म्हणजे काय, जे IT कंपोनंट्स आहेत म्हणजे जे डिजिटल डिव्हाइसेस आहेत त्यांना तुम्हाला कम्प्लीट पॉवर सप्लाय दिला पाहिजे. आणि सेकंड, कूलिंग सिस्टम फॉर रिमूव्हिंग हीट जनरेटेड. म्हणजे तुमच्या जी कम्प्लीट आर्किटेक्चर आहे त्या आर्किटेक्चरमध्ये किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जितकी हीट जनरेट होईल त्या हीटला रिमूव्ह करण्यासाठी तुमच्याकडे काय प्रॉपर कूलिंग सिस्टम प्रेझेंट असली पाहिजे. या 2 रिक्वायरमेंट किंवा बेसिक रिक्वायरमेंट आहेत कोणत्याही डेटा सेंटरसाठी. तुमच्याकडे पॉवर सप्लाय प्रॉपर असला पाहिजे आणि तुमची कूलिंग सिस्टम प्रॉपर असली पाहिजे. ओके, नंतर त्यांनी दिल्यात IT इन्फ्रास्ट्रक्चर एनर्जी इम्प्लिकेशन्स आर. IT इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जे इम्प्लिकेशन्स असतात ते कोणते कोणते आहेत बघा. सो पहिले इम्प्लिकेशन आहे पॉवर सिस्टम. पॉवर सिस्टम काय असतं बघा, डेटा सेंटर रिक्वायर्स पॉवर कंटिन्युअसली. ओके, कारण पॉवर सिस्टम ही त्याची बेसिक नीड आहे कोणत्याही डेटा सेंटरची. मग काय असतं, पॉवर काय असतं, तुम्हाला कंटिन्यू गरज असते कुठल्याही डेटा सेंटरला पॉवर सिस्टमची कंटिन्यू किंवा पॉवरची गरज सारखी असते. ओके, लुझिंग इट कॅन बी एक्स्ट्रीमली ट्रबलसम. म्हणजेच काय, जर पॉवर तुमच्याकडे कमी झाली किंवा तुमच्याकडे पॉवर कमी पडली तुमच्या कुठल्या तरी डिव्हाइसना किंवा डिजिटल डिव्हाइसना तर काय होतं, त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. ओके, टू अवॉइड पॉवर लॉस डेटा सेंटर युजेस UPS अँड बॅटरी बँक्स टू एन्श्युअर युनिइंटरप्टेड पॉवर सप्लाय. त्याने काय सांगितलंय, तुम्हाला जर पॉवर लॉस कमी करायचा असेल ओके किंवा पॉवर लॉसला तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर कंपनीमध्ये किंवा डेटा सेंटरमध्ये काय केलं जातं, तर UPS सिस्टम ज्या काय असतात ओके किंवा तुमच्याकडे जे तुमच्या बॅटरी बँक्स असतात त्या ते यूज केल्या जातात. ओके, त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं बघा, डेटा सेंटर रॅक्स कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ मशीन. डेटा सेंटरमध्ये जे रॅक्स असतात त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ मशीन्स प्रेझेंट असतात. टू डिस्ट्रीब्यूट पॉवर टू दीज IT रॅक्स पॉवर डिस्ट्रीब्युशन युनिट्स PDU युनिट्स आर यूज. म्हणजेच काय, प्रत्येक रॅकला पॉवर डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी काय केलं जातं, पॉवर डिस्ट्रीब्युशन युनिट म्हणजेच काय PDU युनिट यूज केले जातात.
Many data centers maintain redundant paths to ensure continuous power supply in case of any power supply point fails. ओके, त्यांनी काय सांगितलंय, खूप साऱ्या डेटा सेंटरमध्ये रिडंडंट पाथ यूज केले जातात जेणेकरून कंटिन्युअस पॉवर सप्लाय तुम्हाला प्रोव्हाइड करता येईल ज्यावेळेस तुमचा पॉवर सप्लाय किंवा पॉवर लॉस होईल त्यावेळेस. ओके, मग त्याने ते डायग्राम थ्रू त्यांनी थोडंसं प्रेझेंट केलं आहे की युटिलिटी स्टेशन असतं, त्याच्यानंतर स्विच गिअर असतं, त्याच्यानंतर सबस्टेशन्स असतात, UPS असतं, PDU असतं, सर्व्हर पॉवर सप्लाय असतो. ओके, मग आता युटिलिटी स्टेशनवरून काय केलं जातं, पॉवरला ट्रान्सफर केलं जातं किंवा ज्यावेळेस पॉवर कट ऑफ होतो त्यावेळेस युटिलिटी स्टेशन काय करतं, त्याच्याकडे जे पॉवर स्टोअर केलेली असते ती पुढे ट्रान्सफर करायला स्टार्ट करतं. ओके, त्याच्यानंतर तुमचा काय असतो, जो मेन असतो जनरेटर काय करतो, ती पॉवर पुन्हा थोडीशी त्याला तुम्ही म्हणू शकता त्याला थोडीसं वाढवण्याचं काम किंवा ती जी पॉवर ॲक्च्युअल आहे ती थोडीशी फास्ट पुढे ट्रान्सफर करण्याचं काम करत असतं. ओके, आणि जितकी पॉवर रिक्वायर्ड आहे तितकीच या स्विच गिअर थ्रू काय केली जाते, पुढे पाठवली जाते. ओके, आणि जी बाकीची आहे ती ॲज अ बॅकअप किंवा बॅकअप प्लॅन म्हणून ठेवला जातो. ओके, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं सबस्टेशनमधून पूर्ण पॉवर पुढे पाठवली जाते. त्याच्यानंतर जो तुमचे UPS असतं किंवा तुमची जी बॅटरी असते त्या बॅटरीमध्ये ती पॉवर बॅटरी थ्रू पॉवर ती पाठवली जाते किंवा बॅटरीमध्ये स्टोअर केली जाते. त्याच्यानंतर तुमचे जे PDU युनिट असतात ते पुढे काम करतात आणि सर्व्हर पॉवर सप्लाय पुढे पाठवलं जातं. ओके, आणि याच्यामध्ये काय असतं ॲक्च्युअलमध्ये, हे जे तुम्हाला 3 आणि 3 6 हे जे टोटल तुम्हाला जे कॉन्टेंट त्याच्यामध्ये दिले आहेत त्याच्यामध्ये युटिलिटी स्टेशन, UPS, PDU एवढे 3च जे स्टेशन्स आहेत किंवा जे तुम्ही कॉन्सेप्ट आहेत त्या तुम्ही यूज केलात तरीही चालेल. डायग्राममध्ये तुम्हाला स्विच गिअरचा यूज करणं हे ऑप्शनल असतं किंवा सबस्टेशनचा यूज करणं ऑप्शनल असतं. कारण का, सबस्टेशन कधी यूज करतात, ज्यावेळेस तुमच्याकडे ह्यूज अमाऊंट ऑफ पॉवर आहे. ओके, आणि तुम्हाला त्या पॉवरला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, मग अशा वेळेस तुम्ही सबस्टेशन्स यूज करता. ओके, तुम्हाला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ती जनरेटेड पॉवर पाठवायची आहे, मग अशा वेळेस तुम्ही सबस्टेशन यूज करता. मग हा ऑप्शनल असतो. ओके, आणि तुम्ही जर डिस्ट्रीब्युटेड पॉवर वापरणार असाल तर तुमच्याकडे काय बॅकअप प्लॅन किंवा बॅकअप जनरेटर असला पाहिजे जो पॉवर जनरेट तेवढा इफिशियंटली करेल. समजलं? सो स्विच गिअर, सबस्टिट्यूशन आणि सर्व्हर जो काय असतो, मेन सर्व्हरची गरज कधी असते, तुम्ही जर डिस्ट्रीब्युटेड वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पॉवर सप्लाय पाठवताय तर तुम्हाला एकाच सर्व्हरवरून ते कंट्रोल करणं गरजेचं असतं, म्हणून सर्व्हरची गरज असते. नाही तर युटिलिटी स्टेशनवरून डायरेक्ट UPS आणि PDU मध्ये पाठवलं तरी चालतं. ओके, सो ह्याने तिथं लेवल्स दिल्यात, रिडंडंट लेवल दिल्यात, N+1 अशा त्या रिडंडंट लेवल आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याने नेक्स्ट पॉईंट दिला आहे AC वर्सेस DC पॉवर. ओके, अकॉर्डिंग टू सर्वे 2007 LBNL लीड रिपोर्ट, DC पॉवर कॅन इम्प्रूव्ह डेटा सेंटर इफिशियन्सी ऑलमोस्ट 28%. तुम्ही जर डेटा सेंटरमध्ये AC पॉवरच्या ऐवजी तुम्ही जर DC पॉवर जर यूज केलात तर तुमच्या डेटा सेंटरची एफिशियन्सी ऑलमोस्ट 28%नी इम्प्रूव्ह होते. हे कशाप्रमाणे, अकॉर्डिंग टू सर्वे ऑफ 2007 LBNL. ओके, LBNLच्या सर्वेप्रमाणे ही त्यांनी गोष्ट तिथे सिद्ध केली. त्याच्यानंतर DC पॉवर ऑफर्स सबस्टेशनल बेनिफिट टू लार्ज डेटा सेंटर. DC काय करतं, जे एक्सेस बेनिफिट्स आहेत ते लार्ज डेटा सेंटरला मिळवून देण्याचं काम करतं. ओके, म्हणजेच काय, ते बेनिफिट्स कोणते आहेत, तर रिलायबिलिटी वाढवण्याचं काम आणि कंपोनंट कॉस्ट कमी करण्याचं काम करतं. ओके, फक्त 2 मिनिट थांबा. ओके, तर नेक्स्ट पॉईंटमध्ये काय सांगितलं बघा, इट ऑल्सो अन एफिशियंट मीन्स ऑफ युझिंग रिन्युएबल एनर्जी सच एज सोलर पॅनल्स. तुम्ही AC/DC पॉवरच्या ऐवजी तुम्हाला ती जर पॉवर हवी असेल तर तुम्ही त्याच्याऐवजी काय करणार, इफिशियंट वे कोणता यूज करणार, तर सोलर पॅनल्स यूज करणार आणि त्याच्याने पॉवर जनरेशन करणार. AC पॉवर इज कन्सिडर्ड सुटेबल फॉर लॉंग डिस्टन्स ट्रान्समिशन अँड कन्झ्युमर सेफ्टी ॲट डिव्हाइस लेवल. ओके, आता AC आणि DC पॉवरमधला डिफरन्स तुम्हाला माहितीच असेल. DC जो काय असतो डायरेक्ट करंट असतो, AC अल्टरनेट करंट असतो. डायरेक्ट करंट कसं आहे, लॉंग डिस्टन्सपर्यंत किंवा जो जास्त डिस्टन्स आहे तिथपर्यंत ट्रॅव्हल होऊ शकत नाही किंवा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, कारण त्याची जी शेवटला जी व्हॅल्यू होते ती 0 होऊन जाते. ओके,
डायरेक्ट करंटमध्ये कसे असतात, फ्लक्च्युएशन्स नसतात. तो विदाउट फ्लक्च्युएशनवाला डायरेक्ट करंट असतो. फ्लक्च्युएशन नसल्यामुळे काय, त्याची फ्रिक्वेन्सी लो होत जाते जसं जसं डिस्टन्स ट्रॅव्हल करेल तसं तसं, आणि एका एंड पॉईंटला त्याची फ्रिक्वेन्सी 0 होते. त्याच्यामुळे अल्टरनेट करंटची फ्रिक्वेन्सी कशी असते किंवा त्याची ॲम्प्लिट्यूड कशी असते, चेंज होणारी असते. ओके, ती चेंज होणारी ॲम्प्लिट्यूड कशी असते, स्टेप वाईज हळूहळू कमी होत असते. ओके, त्याच्यामुळे काय असतं, जो अल्टरनेट करंट असतो तो जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करतो ॲज कम्पेअर्ड टू डायरेक्ट करंट. ओके, नेक्स्ट तुमचा जो पॉईंट आहे तो आहे IT इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे बघा, IT infrastructure is a data center consumes lot of power as the total energy requirement for cooling and powering data center has increased potentially. ओके, काय असतं, IT इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, डेटा सेंटर जे लॉट्स ऑफ पॉवर कंझ्युम करतं, खूप जास्त पॉवर कंझ्युम करतं. ओके, इट मीन्स त्याच्या टोटल एनर्जी रिक्वायरमेंट आहे, त्या रिक्वायरमेंट कशावर डिपेंड असतात, तर तुम्ही किती पॉवर तुमच्या रिसोर्सेसना यूज करताय आणि तुमची कूलिंग सिस्टम किती आहे. ओके, त्याच्यामुळे काय होतं, स्टेप बाय स्टेप तुमची जी पॉवर आहे किंवा तुमची जी पोटेन्शिबिलिटी आहे पॉवरची, ती कशी होते, इन्क्रीज होत चालली आहे. ओके, मग IT इन्फ्रास्ट्रक्चर कॅन बी मॅनेज्ड विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग टेक्निक्स. मग तुम्हाला जर इफिशियंट इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं असेल तर तुम्ही काय करायला लागतं, ज्या फॉलोइंग टेक्निक्स दिल्यात तर तुम्ही यूज करायच्या. मग त्यातले काय, UPS आणि बॅटरी बँक्स. म्हणजे काय, तुम्ही जो पॉवर सोर्स देताय तो तुम्ही काय करा, UPS थ्रू किंवा पॉवर बॅटरी बँक्स थ्रू त्यांना प्रोव्हाइड करा, आणि ते तुमचे जो जनरेटर असेल त्याला तुम्ही काय करा, डायरेक्ट जो पॉवर डिस्ट्रीब्युशन युनिट आहे तो यूज करा. म्हणजे जेवढी रिक्वायर्ड पॉवर आहे तेवढीच रिक्वायर्ड पॉवर त्या डिव्हाइसला देता येईल. ओके, मग त्याने काय सांगितलं बघा, UPS मध्ये काय सांगितलं बघा, युनि इंटरप्टेड पॉवर supply is foremost requirement of any data center. Okay, and it can be achieved by UPS and battery banks. त्याच्यानंतर पॉवर डिस्ट्रीब्युशन मध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, दे आर यूज टू इम्प्लिमेंट पॉवर डिस्ट्रीब्युशन स्ट्रॅटेजी इन डेटा सेंटर. ओके, PDU कॅन बी अरेंज्ड इन हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल रॅक्स. PDU जे काय असतं, डिस्ट्रीब्युशन युनिट, ते हॉरिझॉन्टल रॅकमध्ये आणि व्हर्टिकल रॅकमध्ये दोघांमध्ये तुम्ही अरेंज करू शकता. ओके, त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल रॅक्स आर सुटेबल फॉर PDU अप टू 10 युनिट्स. हॉरिझॉन्टल रॅकमध्ये तुम्ही 10 PDU एका वेळेस सेट करू शकता, आणि व्हर्टिकल रॅकमध्ये तुम्ही 10 पेक्षा जास्त PDU सेट करू शकता. त्याच्यानंतरचा तो नेक्स्ट तुमचा जो पॉईंट आहे दॅट इज कन्सॉलिडेशन. आता कन्सॉलिडेशन म्हणजे काय असतं बघा, याच्यावर नोट विचारू शकतात. डेटा सेंटर कन्सॉलिडेशन इज कंबायनिंग नंबर ऑफ सर्व्हर्स. म्हणजे काय, नंबर ऑफ सर्व्हरला तुम्ही कंबाईन केला तर तुम्ही काय म्हणता, त्याला डेटा सेंटरचे कन्सॉलिडेशन केलं असं तुम्ही म्हणता. ओके, इनटू अ कॉम्पॅक्ट कॉस्ट एफिशियंट सिस्टम. तुम्ही काय करता, नंबर ऑफ सिस्टमला किंवा नंबर ऑफ सर्व्हर्सला एकाच डेटा सेंटरमध्ये कंबाईन करता आणि काय करता, एक छोटीशी कॉस्ट एफिशियंट सिस्टम बनवता. दॅट इज कन्सॉलिडेशन ऑफ डेटा सेंटर. Okay, it physically consolidates multiple data centers into a large single effective data center that runs on fewer resources. Okay, जो तुमचा consolidated जे डेटा सेंटर असतं ते काय असतं, एक लार्ज जे डेटा सेंटर असतं त्याला इफेक्टिव्हली मॅनेज केलेलं एक टोटल इफिशियंट सिस्टम असते, ज्याच्यामध्ये काय तुम्ही लेस रिसोर्सेस यूज करता ॲज कम्पेअर्ड टू जो तुमचा लार्ज प्लांट होता त्याच्यापेक्षा. ओके, सम ऑफ डेटा सेंटर कन्सॉलिडेशन टेक्निक्स आर ॲज फॉलोज. कन्सॉलिडेशनच्या टेक्निक्स कोणत्या आहेत ते तिथे तुम्हाला दिल्यात. सर्व्हर व्हर्च्युअलायझेशन पहिली टेक्निक आहे, सेकंड आहे स्टोरेज व्हर्च्युअलायझेशन, आणि थर्ड आहे क्लाउड कम्प्युटिंग. तर सर्व्हर व्हर्च्युअलायझेशन म्हणजे काय असतं बघा, इट डिवाइड्स वन फिजिकल सर्व्हर इंटू मल्टिपल स्मॉल व्हर्च्युअल सर्व्हर्स. एक जो मेन फिजिकल सर्व्हर असतो त्याला मल्टिपल स्मॉल व्हर्च्युअल सर्व्हर्समध्ये कन्वर्ट केलं जातं. ओके, लाईक काय, वेब सर्व्हर. मग त्याला काय म्हणतात, सर्व्हर व्हर्च्युअलायझेशन म्हणतात. वेब सर्व्हर हॅज मल्टिपल व्हर्च्युअल सर्व्हर्स रिसाइडिंग ऑन इट. म्हणजे जो मेन वेब सर्व्हर असतो त्याच्यावर मल्टिपल टाईपचे स्मॉल व्हर्च्युअल वेब सर्व्हर्स प्रेझेंट असतात. सेम तसं स्टोरेज व्हर्च्युअलायझेशनमध्ये काय केलं जातं, इट डिवाइड सिंगल स्टोरेज युनिट इंटू मल्टिपल स्टोरेज डिव्हायसेस. जे सिंगल स्टोरेज डिव्हाइस असतं त्याला काय केलं जातं, मल्टिपल डिव्हाइसमध्ये किंवा मल्टिपल स्टोरेज डिव्हाइसमध्ये कन्वर्ट केलं जातं, स्मॉल डिस्ट्रीब्युशन केलं जातं त्याच्यामध्ये. इट इज यूज इन स्टोरेज एरिया नेटवर्क, दॅट इज SAN नेटवर्क.
सो क्लाउड कम्प्युटिंग मध्ये काय केलं जातं, इट अलोज शेअरिंग ऑफ रिसोर्सेस फ्रॉम मल्टिपल व्हर्च्युअल सर्व्हर्स दॅट रिसाइड्स ऑन अ क्लाउड ऑर वी कॅन से दॅट इंटरनेट. ओके, काय केलं जातं, इट अलोज शेअरिंग ऑफ रिसोर्सेस म्हणजे काय, क्लाउड कम्प्युटिंगमध्ये रिसोर्सेसना शेअर केलं जातं मल्टिपल व्हर्च्युअल सर्व्हर्सवर. ओके, जेणेकरून ते सर्व्हर्स डायरेक्ट डेटा क्लाउडवर किंवा क्लाउडवर डेटा यूज करू शकतील किंवा क्लाउडवर डेटा शेअर करू शकतील बाय युझिंग इंटरनेट. ओके, सो ही कन्सेप्ट आहे कन्सॉलिडेशनची. त्याच्यानंतर आहे व्हर्च्युअलायझेशन. व्हर्च्युअलायझेशन म्हणजे काय असतं, इट अलोज डायनॅमिक कन्सॉलिडेशन ऑफ वर्कलोड्स. ओके, तुम्ही जर वर्कलोड्सला म्हणजे व्हर्च्युअलायझेशन अलोज डायनॅमिक कन्सॉलिडेशन ओके ऑफ वर्कलोड्स. मग त्याच्यामध्ये काय दिलं आहे, सम ऑफ हायली युटिलाइज सर्व्हर विल प्रोसेस वर्कलोड्स. जे हायली युटिलाइज सर्व्हर असतात ते काय करतात, वर्कलोडवर प्रोसेस करण्याचं काम करतात. आणि ज्यावेळेस एक जो सर्व्हर आहे तो तुमचा वर्कलोड काय करतो, सिंगल किंवा तो युटिलाइज किंवा त्याची युटिलिटी जास्त आहे त्या सर्व्हरची, तुमच्याकडे मल्टिपल सर्व्हर प्रेझेंट आहे आणि त्यातला एक हायली युटिलाइज सर्व्हर तुम्ही काय करता, त्याच्यावर कंप्लीट वर्कलोड डिस्ट्रीब्यूट करता. ओके, आणि त्यावेळेस जे बाकीचे जे रिमेनिंग सर्व्हर्स असतात ते काय असतात, लो एनर्जी स्टेटवर ठेवले जातात. कारण कसं, वर्कलोड एकाच सर्व्हरवर जास्त आहे, मग त्या सर्व्हरचा जास्तीत जास्त यूज केला जातो आणि जे बाकीचे जे सर्व्हर्स आहेत ते लो एनर्जी मोडवर ठेवले जातात. कारण ते कसं असतात, एका सर्व्हरवर काम होणार असतं, त्याच्यामुळे तो डिस्ट्रीब्यूट डेटा केला तर प्रत्येक सर्व्हर चालू राहील. ओके, छोट्या छोट्या कामासाठी. मग एकदाच एक मोठं काम एका सर्व्हरवर टाकून दिलं की बाकीचे सर्व्हर कसे असतात, लो स्टेटमध्ये त्याला ठेवता येतात. सो दॅट इज युअर व्हर्च्युअलायझेशन ऑफ युअर कम्प्लीट सिस्टम. सो ही जे कम्प्लीट आपण पॉईंट्स बघितलेत ते झालं व्हर्च्युअलायझेशन, कन्सॉलिडेशन, UPS बँक्स, बॅटरी बँक्स किंवा IT इन्फ्रास्ट्रक्चर काय असतं, त्याच्यानंतर ड्युअल पाथची जी डायग्राम होती ती, पॉवर सिस्टम होतं ते. ओके, सो बाकीचे जे सगळ्या कन्सेप्ट आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरला बघू. थँक्यू.